तर श्री स्वामी समर्थ बेकरीतून केक आणि या काळ्या पिवळ्या मांजरीचं दर्शन घेऊन आम्ही घरी तर आलो, पण घरी आले ना रिकामेच कुटाणे झाले. कोण ते पुढे सांगेल. मला वाटलं होतं हे बॅनर आहे ना, की एकमेकाला चिटकून पण ते नाही असं रिकाम्या कुटाण्यात निघालं आणि मला माहीत नव्हतं हे कसं येईल म्हणून आणि मी पहिल्यांदाच आणलं होतं त्याच्यामुळे काही आपल्याला याची कल्पना नव्हती. असं ते सगळं अरेंज करून घेतलं आणि रिकाम्या माणसांना रिकाम्या कुटाण्याची कामं येतील हे खरं आहे का नाही? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असो त्यानंतर सगळं डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि डेकोरेशन कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मग आहे ना आपली आरूबाई पण आहे ना एकदम झोपी गेली होती. तिला उठवलं पण ती काही उठण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे तिला जास्त काही हट्ट केला नाही आणि मग मी छान-छान तयार झाले. आणि आम्हाला माहितीच नव्हतं की एवढं सगळं घरी होणार आहे. असो त्यानंतर छोटंसं होतं पण मग त्यांच्यासाठी खूप काही आहे. आणि मग ते आले आणि त्यांनी डेकोरेशन बघितलंच नाही. त्यांनी फक्त मलाच बघितलं. हां, हीच साडी घालून बसलेली आहे. असं त्यानंतर त्यांनी ना तिकडे बघितलं आणि त्यांची रिएक्शन अशी काहीशी होती. त्यांना हे खूप आवडलं. त्यानंतर मग केक वगैरे अरेंज करून घेतला कारण केक त्यांच्यासोबतच दिला होता. घरी लाईट नव्हती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघींना मस्तपैकी असं सेलिब्रेशन केलं आणि देवाकडे हेच मागितलं, की "असेच आमच्या भांडत-भांडत पुढचं जेवढं आयुष्य आहे ना तेवढं जावं." आमच्या भांडणं तर इतकी होतात की विचारूच नका आणि पण प्रेम बी ना त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे भांडणं त्याच्यापुढे काहीच नाही. असो त्यानंतर मग दोघींनी मस्त एकमेकांना केक भरवला. आरूबाई झोपली होती त्यामुळे ती काही मध्ये येणार नव्हती. त्यामुळे मग जितका होईल तितका आम्ही दोघांनी संपवला आणि बाकीचा मग बाकीच्यांसाठी ठेवून दिला. असो. ही 4 वर्ष कशी गेली हे कळलंच नाही असं म्हणताच येणार नाही. कारण या 4 वर्षात आम्ही भरपूर चढ-उतार बघितले. त्यानंतर याच 4 वर्षात आमच्याकडे एक छोटीशी गोंडस परी सुद्धा आली, जी ती आहे आपली आरू. असं त्यानंतर आहे ना भरपूर गोष्टी आम्ही या 4 वर्षात शिकलो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणारी मी आता एक समजूतदार बायको झालेली आहे आणि ते पण समजूतदार नवरा झालेला आहे. असो त्यानंतर मग छान-छान आम्ही फोटो वगैरे काढले आणि आज पण आहे ना भांडणाचा मूड झाला होता. पण मग त्याला आम्ही थोडं हसून आमचं दाखवून घेतलं. असं त्यानंतर मग फोटो बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या